नमस्कार मंडळी. आणि घराच्या समोर जे 2 झाडं मी लावले होते तुरीच्या शेंगाचे, तर बघा अगदी शेंगा अशा निब्बर झाल्या. नक्कीच एका भाजीच्या शेंगा निघतील. आणि हे लवकर जर झाडं लावल्यामुळे शेंगा बघा किती छान प्रकारे निब्बर झाल्या आहे. तर चला मग आता शेंगा तोडायच्या ताज्या ताज्या, लगेच बनवायची आहे भाजी. हे बघा मंडळी, एकाच झाडाला किती साऱ्या अशा शेंगा निब्बर झाल्या आहेत. आणि म्हटलं ताज्या शेंगाची भाजीची टेस्ट काही वेगळीच लागते. तर बघा आता मी तोडून घेते या पूर्ण शेंगा, ज्या ज्या निब्बर झाल्या त्या. तर अशा शेंगा तोडून घेतल्यानंतर या सोल्याला सुद्धा खूप छान प्रकारे सोलल्या जातात. आणि याची भाजी जर म्हटलं तर इतकी टेस्टी लागते. तर नक्कीच आपण किती जर भाजी वाढली तर नाही म्हणणार नाही. तर अशी बनवणार आहे आज सोल्याची भाजी. ते पण बघा पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत पाहायची, कारण की बघा कशा पद्धतीने ही भाजी बनवली आहे. तर आपण तर मिक्सरवर नेहमीच बनवतो, परंतु ही भाजी आज वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. तर सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा इतके सोले त्याचे पडले होते आणि पटापट असं सोलून सुद्धा घेतले आणि घेणार आहे आता तव्यावर असे भाजून. तर तवा छान प्रकारे तापू दिला आणि आता घेते मी सोले भाजून घेतल्यानंतर फक्त याच्यात काय घेतलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि लसणाची पात. तर हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे. आणि घेतल्या आता मिरच्या भाजून. तर मिरच्या भाजून घेतल्यानंतर चला आता घेऊया वाटून. तर बघा इकडे मी आता ओरुट्या पाटावरच वाटणार आहे, कारण मिक्सरची टेस्ट काही वेगळी लागते. आणि ही टेस्ट जर खाऊन जर बघितली भाजी तर पुन्हा पुन्हा आपण मागणार. तर अशी ही सोल्याची भाजी. तर बघा आता घेणार आहे पाट्यावरच वाटून. तर अगोदर घेतल्या होत्या मी मिरच्या वाटून आणि नंतर सोले. आणि गरम गरम सोले वाटायला काहीच जडसुद्धा जात नाही आणि खरोखर इतकी टेस्ट ही भाजी लागते. तर देऊ आता आपण लगेच तडका. तर ठेवलं आता इकडे तेल तापायला. आणि तेलसुद्धा घरच्या शेतातलं कढीचंच तेल आहे, त्यामुळे आणखीनच टेस्ट भाजीची वाढणार आहे. तर खमंग असं तेल तापू दिलं आणि लसूण आपल्याला मस्त असं लाल होऊ द्यायचं आहे. तर बघा आता तेल तापल्यानंतर लसूणसुद्धा खूप छान प्रकारे परतू द्यायचा. आणि आणखीन टेस्ट वाढण्यासाठी टाकायचे आहे आपल्याला थोडीशी लसणाची पात. तर ते बघा लसणाची पात आणि कोथिंबीरसुद्धा टाकलं. आणि हे जे बॅटर आपण वाटून घेतलं होतं ते पूर्ण असं काढून घेतलं आणि दिला आता भाजीला तडका. तर एकदम छान आणि इतका सुगंध भाजीचा आला होता. तर सगळ्या भाज्याला अगदी मागं टाकणारी अशी सोल्याची भाजी नक्कीच आपण सुद्धा बनवून बघायची आहे. आणि कसं की अशा पद्धतीने जर बनवली तर नक्कीच किती जरी वाढवली तर आपण नाही म्हणणार नाही. आणि जवळजवळ एक पोळी